महाराष्ट्र। साधारणतः प्रयागराजच्या या ठिकाणी मागच्या गर्दीमध्ये आम्ही 10 ते 15 किलोमीटर अंतरामध्ये अडकलेलो होतो आणि 10-15 किलोमीटरचा अंतर पार करून आम्ही आता सध्या प्रयागराजच्या त्या त्रिवेणी संगमाकडे 40 नाण्यासाठी पोहोचलेलो आहे। आणि इथं येऊन बघितल्यावर भाविकांची गर्दी बघितल्यास जवळजवळ 1 ते 1.5 करोड लोकांची गर्दी इथं भरलेली आहे। कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त लोक इथं असतील आणि अक्षरशः इथं बोटवाल्यांनी एक वेगळ्या पद्धतीचा आपला स्वतःचा बिझनेस मांडलेला आहे। गव्हर्नमेंटचा नियम त्यांना पर पर्सन म्हणजे एका माणसाला 75 रुपये तिकीट असं ठरवून दिलेलं आहे, पण गव्हर्नमेंटच्या नियमाला त्यांनी कुठल्याही पद्धतीनं गव्हर्नमेंटच्या नियमानुसार जात नसून एका व्यक्तीला 2-2 हजार रुपये 3-3 हजार रुपये आणि 1000 रुपये असे ते बोटसाठी घेऊन जाण्यासाठी लोकांना बोटीमध्ये बसवत आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक ते 2-2 हजार रुपये 3-3 हजार रुपये देऊन या बोटीमध्ये बसून त्या त्रिवेणी संगमाकडे शाही स्नानासाठी जात आहेत। आणि हा 144 वर्षानंतर येणारा हा कुंभमेळा अतिशय चांगल्या पद्धतीने इथं या युपी राज्यामध्ये भरलेला आहे। आणि आम्हाला या मेळाव्यामध्ये येण्यासाठी जवळजवळ 2 ते 3 दिवसाचा कालावधी गेला आणि आता फायनली आम्ही या मेळाव्यामध्ये पोहोचलेलो आहोत। आणि आता थोड्याच वेळात आमची बोट इथून त्रिवेणी संगमाकडे जाण्यास तयार होत आहे। खूप प्रचंड गर्दी आहे, बोटींची पण लाईनी लागलेल्या आहेत आणि इथून बोट बाहेर काढण्यासाठी सुद्धा जवळजवळ अर्धा ते पाऊण तास किंवा 1 तासाभराचा कालावधी जाईल आणि त्यानंतर आम्ही त्रिवेणी संगमाकडे शाही स्नानासाठी जाणार आहोत। इथून पुढचा अपडेट देत राहीन। जय महाराष्ट्र।